पत्रकारांच्या फार जुन्या मागण्या आहेत की बुवा आम्हाला द्वैवार्षिक तपासणीतून वगळण्यात यावे, RNI कडून नवीन नियमावलीनुसार जाचक अटी रद्द करण्यात याव्या आणि जाहिराती ज्या आहे दैनिकाप्रमाणे साप्ताहिकांनाही देण्यात याव्या। या हिशोबाने सर्व साप्ताहिक संघटनेकडून जिल्हाधिकारी महोदय आणि शासनाकडे पूर्ण महाराष्ट्राच्या हिशोबाने व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेकडून आमच्या आंतरराष्ट्रीय संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे। आताही आमच्या न्याय मागण्यांचं निवेदन आज रोजी आम्ही कलेक्टर महोदयांना दिलं। मागण्यांच्या योग्य रीतीने निवारण करून त्यांनी द्यावं, नाही तर 10 जुलैला आम्ही मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहोत। अजून सर नाव सांगा। माझं नाव रवींद्र नवाल। व्हॉइस ऑफ मीडिया ही संघटना देशव्यापी संघटना असून पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यातर्फे आज आंदोलन करण्यात येत आहे। साप्ताहिक व यूट्यूब चॅनलचे जे पत्रकार आहेत त्यांचे ज्या मागण्या आहेत त्या आम्ही आज कलेक्टरकडे सादर करणार आहोत। काय मागण्या आहेत? मागण्या सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच मागण्या टी व्हीमध्ये काम करणारे स्टीजर पत्रकारांच्या मानधनासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा। एक बातमीसाठी 4 वर्षापूर्वी 1000 रुपये मिळायचे, आता 200 रुपये मिळतात। तसेच टी व्हीच्या TRP स्पर्धेमुळे टी व्हीत काम करणारा प्रत्येक पत्रकार हैराण आहे। त्याचे कारण आहे TRPची जीवघेणी स्पर्धा बंद करण्यात यावी आणि टी व्ही काम करणाऱ्या पत्रकाराला वाचवावे। वर्तमानपत्रामध्ये मिळणाऱ्या छोट्याशा मानधनावर पत्रकाराचे घर चालत नाही, त्यामुळे या मानधनासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासंबंधी कमिटी स्थापन करावी अशा आमच्या मागण्या आहेत। सर नाव सांगा आपलं। मिलिंद टोके। थँक्यू।